आपण बघूया. मी आता जवळजवळ अख्खी गोष्ट सांगते काही नाही. भरत हा माझा खूप जुना मित्र आहे. मी त्याला कधीच अरेतोरी इतक्या वर्षात कधीच केलं नाही. स्टेजवर मला अरेतोरी करताना एका दुसरा शब्द टाकताना मी पण जरासं थांबतो, विचार करतो. तर प्रेक्षक राहील की नाही असं मला वाटतं की सगळे ते कन्सिडर होते. नाटकाचं नाव आहे शंकर जयकिशन. लेखक विराजस कुलकर्णी आणि दिग्दर्शक सूरज पारसनीस. शिवानी काम करते आणि अर्थात महेश सर आणि मी. याचे नेपथ्य केलं आहे संदेश बेंद्रे आणि म्युझिक अजित परब आणि गीत क्षितिज पटवर्धन त्यांनी केलंय. गाणे आणि लाईट्स श्याम चव्हाण. एकंदरीत एक लक्ष्मण गोलारनी लक्ष्मण आमचं कॉस्ट्युम केलं. लक्ष्मण एकंदरीत एक चांगलं फॅमिली एंटरटेनमेंट करणारं नाटक आहे. आता मला असं वाटतं की सूरजने बोलावं. त्याचं दिग्दर्शनाचा पहिला नाटक माझं. एखादा नशीब असतं एखादं की पहिलंच नाटक करायला एवढे दिग्गज मंडळी मिळतात आणि विराजस आणि मी बरीच वर्ष एकत्र काम करतो. त्यामुळे असं काहीतरी नाटक करावं जे आपल्या जवळचं आहे, खूप जीवाभावाचं आहे आणि दोघांनाही वडील हा विषय खूप जवळचा आहे, मैत्री हा विषय खूप जवळचा आहे. म्हणून या नाटकामध्ये वडील आणि मुलगी यांच्या नात्यावरचं आणि दोन मित्रांची अशी एक गंमत आहे. लहानपणापासूनची आपली एक मैत्री असते जी खूप वर्ष टिकते आणि टिकल्यानंतर तो माणूस आपल्या आयुष्यातला सदस्य बनतो, फॅमिलीचा सदस्य बनतो. पण तो सदस्य मधल्या काळात खूप गायब असतो. तो गायब झालाय आणि तो अचानक खूप वर्षांनी आलाय. तर तो आता का आलाय, नक्की त्याच्या मागचं रहस्य आहे का, काय अजून त्याला काही म्हणणं आहे त्याच्यात, हे सगळं सांगणारं ते नाटक आहे. त्यामुळे येऊन त्या एका मैत्रीबद्दलची गोष्ट, त्यानंतर त्या वडील आणि मुलगी यांच्या मैत्रीबद्दलची गोष्ट, असं सगळं याच्यामध्ये बघायला मिळतं. शिवानी नाही, सूरज म्हणला ते खूप खरं आहे की नशीब लागतं की इतकी छान सगळी टीम जुळून आली. मी आधी भरत सरांबरोबर माझं पहिलं कमर्शियल नाटक केलं होतं वेलकम जिंदगी 2017 आणि त्यानंतर आता पुन्हा माझं दुसरं कमर्शियल नाटक सुद्धा मी त्यांच्याबरोबर करू शकते. महेश सरांबरोबर तर मी पहिल्यांदा काम करते आहे. तर खरंच माझं सूरजचं भाग्य आहे की आम्ही या छान मस्त टीम बरोबर काम करत आहोत. आणि माझं यातलं जे कॅरेक्टर आहे ते मी मुलगी आहे भरत सरांच्या कॅरेक्टरची. महादेव करकर यांची मी मुलगी आहे ईशा. आणि ही मुलगी अशी आहे की बऱ्याचदा आपलं बाबांशी काही नातंच नसतं मैत्रीचं. आपण आईशी खूप क्लोज असतो, आपण खूप बोलतो, सगळं शेअर करतो, पण बाबांशी मात्र फक्त ते जेव्हा आपल्याला रागवतात तेव्हा स्वतःला डिफेंड करण्यासाठी म्हणून बोलणं होतं. आणि मग ते लहानपणापासून तसंच असतं आणि अचानक आपण मोठे होतो, घर सोडून जातो आणि ते नातं जोडायचं राहूनच जातं. तर हे तसं राहिलेलं आहे. बाबांचं आणि मुलीचं नातं अपूर्ण आहे आणि ते पूर्ण करण्याचा ती प्रयत्न करते आहे. त्यामध्ये तिला साथ मिळते ती त्यांच्या एका मित्राची, जो मित्र अनेक वर्षांनी त्यांच्या आयुष्यात आलाय. तिला हे माहिती की बाबांना मित्रच नाही आहेत, पण आता असा कोणीतरी एक मित्र आलेला आहे जो म्हणतो की मी BFF आहे. तर त्यांची एक टीम होते त्या मुलीची आणि त्या मित्राची. आणि पुढे काय होतं. 29 वर्ष झाली म्हणजे खऱ्या अर्थाने असं फुल लेंथ नाटक करणं. ते आपण बघूया. मी आता जवळजवळ अख्खी गोष्ट सांगते आवरलोच मी. तुम्हाला एकतर रंगभूमीवर पाहणं आज खूप मोठी पर्वणी आहे आपल्या सगळ्यांनाच आणि त्यामुळे खूप एक्साइटमेंट आहे. ते 19 तारखेनंतर पुन्हा बोला आणि हो, कारण खूप वर्षांनी काम करतात. जवळजवळ 29 वर्ष झाली म्हणजे खऱ्या अर्थाने असं फुल लेंथ नाटक करणं. आणि काही नाही. भरत हा माझा खूप जुना मित्र आहे. मित्र म्हणण्यापेक्षा वी गो लॉंग वे बॅक. म्हणजे त्याच्या पहिल्या नाटकापासून मी आणि भरत एकत्र आहोत. आणि माझं असं म्हणणं आहे की भरत हा खूपच गुणी नट आहे. आणि त्यावेळेला भरतसाठी मी काही नाही म्हणूच शकलो नाही. तो म्हणाला नाटक करूया का, म्हटलं करूया. मी काही वाचलं पण नव्हतं, काय नाही. म्हणाला करूया का, म्हटलं करूया. आणि गंमत आहे नाटकात. म्हणजे मी काहीच सांगणार नाही या नाटकाबद्दल, पण ते एक असं नाटक आहे जे तुम्ही पाहिलेलं नाही. ते टिपिकल नाटक नाही आहे. त्याच्यात फार गंमत आहे. म्हणजे ती त्याचं माझं लव्ह हेट रिलेशनशिप तुम्हाला खूप छान बघायला मिळेल या नाटकातनं. आणि
खूप यंग टीम आहे ना, म्हणजे मला खूप वर्षांनी काम करतोय याचा आनंद आहे. आणि आजच्या पिढीची टीम आहे ही. म्हणजे सूरज काय, शिवानी काय, विराजस काय, त्यामुळे एक गंमत आहे. म्हणजे मी एन्जॉय करतोय. आणि इन जनरलच म्हणजे माझी खात्री हे नाटक लोकांना आवडेल याची मला 100% खात्री आहे. कारण ते परत एकदा टिपिकल नाटक नाही आणि परत पुन्हा पुनराजीवित नाटक नाही. हल्ली थोडं काय होतं की लोक थोडे सेफ खेळतात, मी एक पुनराजीवित नाटक केलं, पण हे या नाटकाचा फ्रेशनेस आहे तो खरंच लोकांना आवडेल. बरेच तुमच्या दोघांच्या chemistry बघून The Best पासूनची ही chemistry. पण रंगभूमी पहिल्यांदा तुम्ही दोघे एकत्र दिसणार. तुम्ही कसं बघता? एकतर सरांनी सांगितलं त्याप्रमाणे मी एकांकी स्पर्धेत जी एकांकी हिट झाली ती कॉलेज लेवल पातळीवर हिट होती, पण आयुष्यात तेच एकांकिकाचं नाटक हिट होणं सर्वश्री सरांचं काय, महेश सरांनी मला तिथून हात दिला आहे खऱ्या अर्थाने. म्हणजे आम्ही एकांकिकेतून व्यावसायिक नाटकात प्रवेश करताना ते सुद्धा मोहनवागांसारख्या एक मोठ्या बलाढ्य निर्मात्याकडे काम करणं, अजून महेश सर पण त्यात निर्माते होते, पण ते एक मोठा हात देणं एक प्रत्येक एकांकी स्पर्धेतल्या प्रत्येक कलाकाराला वाटतं ना. जसं हे म्हणलं की आमचं नशीब आहे, आमचं नशीब आहे, कारण माझं पण मी पण तशी नशीबवार होतो की तेव्हा महेश सरांनी आपल्याला हात दिला आणि नाटक झालं देवेंद्र बेनचं नाटक. आणि तिथून मग एक स्वतःच्या पायावर उभं राहून आपली एक स्वतःची गोडधोड चालूच होती. मग बऱ्याच वर्षानंतर हा योग आला खरं तर, की जसं हे दोघं म्हणतात की नशीबवानच मला पण असं वाटते की मी जेव्हा वाचले तेव्हा मला खरंच प्रामाणिकपणे म्हटले तिथं मला मांजरेकर सर दिसतात, बाकी काही नाही. तर ते जर त्यांनी जर हा रोल केला ना तर अजून त्याला न्याय मिळेल त्या रोलला असं मला वाटलं होतं. पण एकदम विचारून बघायला काय हरकत आहे. म्हणजे एका आमच्या फंक्शनला सरांना जस्ट विचारलं की असं असं नाटक कराल का, नक्कीच हो म्हणाले की कुठलं नाटक आहे काय आहे असं काही नाही. एक विश्वासाने त्यांनी हो म्हणतात म्हणाले. पण नाटक त्यांना आवडणं खूप गरजेचं होतं माझ्या दृष्टीने. आणि परत आता आज मला तोच आनंद आहे, जर या दोघांना आमच्यासोबत काम करायचा आनंद आहे तसं मला देखील ह्यांच्यासोबत काम करायचा एक वेगळा आनंद आहे. कारण आत्तापर्यंत मी त्यांना कधीच अरेतोरी इतक्या वर्षात कधीच केलं नाही. स्टेजवर मला अरेतोरी करताना एका दुसरा शब्द टाकताना मी पण जरासं थांबतो, विचार करतो. कारण आपण एक गुरुतुल्य म्हणून माणसांना काही मान्य करतो, वा एक व्यक्ती गुरुतुल्य ही आदर्श व्यक्ती आहे, पण स्टेजवर आल्यानंतर आपल्याला त्यातून बाहेर पडून आपलं वेगळं कॅरेक्टर करायचं आहे. तर त्याचा एक वेगळाच आनंद सध्या मी रिहर्सलमध्ये घेतो आहे. अर्थात नाटक येणार त्या नाटकाची गंमत, ती नाटकाची मजा ही लोकांसाठी वेगळी असेल, पण रिहर्सलमध्ये ॲक्टरची एक वेगळी मजा असते ना, ती मजा गिव्हन टेक. आणि मग कुठे थांबायला लागतं, कुठे ओपन व्हायचं आहे, ती रिस्क असते जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला खूप रिस्पेक्ट करतो तेव्हा. पण त्या गोष्टी आम्हाला हाताळताना खूप बरं वाटतं. आणि सूरज जरी म्हणत त्याचं पहिलं नाटक आहे, पण मला असं वाटत नाही की त्याचं पहिलं, त्याने खूप एकांकिका केल्यामुळे ना तो खूप छान पद्धतीने इथलं हँडल करतो. नाटक बसवणं सोपं काम नाही आहे, आणि त्यात थोडंसं डोक्यावर टेन्शन घेऊन बसवणं ते तर आहे. पण मला महेश्वरांचं आणि कौतुक वाटतं की त्याने कोणी जसं मी त्याला सांगितलं नाही की असंच पाहिजे तसं पाहिजे, तो त्याच्या पद्धतीतून फ्री आहे काम करायला, तो त्याच्या पद्धतीने चांगलं करतोय आणि जे करतोय ते आम्हालाही आवडतं. त्यामुळे विशेष त्याचं कौतुक. आणि विराजस त्यांनी नाटक लिहिलं आहे. कधी कधी काय होतं, कलाकारांना जेव्हा छान नाटक लिखाणात येतं ना, ते एक्स्ट्रा काय करायची गरज वाटत नाही. तशा नाटकात आहे ना छान लिहिलं गेलेलं आहे, छान त्यांनी त्याची मतं मांडली गेलेली. त्यामुळे असं वाटतं की आम्हाला ते करताना पण ते लाईव्ह वाटते, आम्ही जे एन्जॉय करतो गोष्ट. त्यामुळे होप्स की हे नाटक आवडेल सगळ्यांना. आणि या तुमच्या माध्यमातून मी रसिक प्रेक्षकांना सांगतो की 19 डिसेंबरपासून नाटक येते, 19, 20, 21 आणि पुढे लगातार सुरू आहेत. जिथे जवळजवळ नाट्यगृह असेल आपण नाटक पाहावं. सर, माझा प्रश्न बऱ्याचसाठी सुरू होते. खरं तर प्रत्येक प्रोजेक्टसाठी निर्माता हा खूप महत्त्वाचा असतो. सो या नाटकाची निर्मिती कशी तुमच्याकडे आली, आणि नाटकाचं नाव खूप छान आहे, सो ते कसं सुचलं? नाटकाचं नाव कसं सुचलं मला वाटतं महेश सरांनी त्याच्याबद्दल. मी नाटक जेव्हा वाचलं तर मला असं वाटलं की नाव काय त्याने विचारलं. म्हटलं आपण एक जोडगोळी असते ना तिथं. आणि मला असं शंकर जयकिशन किंवा लक्ष्मीकांत प्यारलाल, तर शंकर जयकिशन मला ॲप्ट वाटलं. तरी लक्ष्मीकांत प्यारलाल हे थोडंसं मराठी नाव नाही वाटलं. शंकर जयकिशन आपले आहेत, कृष्णाचं नाव आहे, त्यामुळे मी आणि त्यामुळे त्याला एक गंमत आली. त्यात छान शंकर जयकिशनची गाडी आपल्याला एक नॉस्टॅल्जिया त्यांना येईल. पण आपण ते नाटकच वाचल्यावर मला वाटलं 2 मित्रांची नावं असतात, कोणी चालायचं, जयविरू चालू असतं.
तू आजच्या काळात म्हटलं तर राजयुद्ध झालं असतं. इच्छा होती का ठेवण्याची? हे सगळ्यांनाच माहिती आहे एआयची जी काही प्रोग्रेस होते त्यात ते काय होणार आहे म्हणजे कोणी आज मान्य करायला तयार नाहीत घाबरून, पण ते दॅट इज द रियालिटी जी आपण फेस करायलाच पाहिजे. आणि थिएटर हे कधीच रिप्लेस होणार नाही. एआय कॅन नेवर रिप्लेस थिएटर. आणि त्याच वेळेला नेमकं मला भरतनी विचारलं की चल नाटक करूया, आणि मला पण एक चांगलं नाटक मिळणं पण एक खूप डिफिकल्ट असतं. आणि ज्याच्यात रोल आपल्याला आवडेल, नाटक आवडेल, की टीम आवडेल. आणि इट वॉज कोइन्सिडन्स होता त्याच वेळेला नेमकं भरतने विचारणं. म्हणजे अजून एका नाटकाबद्दल माझं विचारणं झालं होतं, पण ते त्यात एक काहीतरी एक जे फिमेल कॅरेक्टर होतं ती बरोबर मिळत नव्हतं. ते पोस्टपोन होतं आणि अचानक भरतने विचारलं मी चला. त्यामुळे पण खूप मजा येते खूप वर्षांनी थिएटर करणं ना. थोडंसं आपलं काय म्हणतात त्याला, थिएटर इज अ प्रेपरेशन. म्हणजे सिनेमा ठीक आहे, आपण थिएटरमध्ये पुन्हा एक म्हणतो आपण एक करू पुन्हा तयारी काय आहे, या नवीन मुलांबरोबर कुठे थिएटर गेलं आहे, ॲक्टिंगची काय स्टाईल आहे, तर यांच्याबरोबर आज करताना लोक बरंच सर, शंकर जयकिशन ही आता मित्रांची दोघांची जोडी आहे. रिअल लाईफमध्ये दोघांच्या आयुष्यात असे कोणी मित्र असतील तर सांगाल का? अशी प्रत्येकाची वेगवेगळी मित्र मित्र असतात. हां, पण मी म्हणतोय या निमित्ताने आम्ही एकत्र काम करतो, खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. त्यामुळे मी जसं मगाशी म्हणलं कोणी गुरुतुल्य असेल किंवा मित्र असेल, तर प्रत्येकाची व्याख्या वेगळी आहे. पण काम करताना ती व्याख्या जरा बाजूला ठेवून एक नट आणि को आर्टिस्ट जो असतो ना, जो कोणी असेल त्याची एक गंमत वेगळी असते. त्यामुळे मला मगाशी म्हटल्याप्रमाणे तेच की आम्ही जास्त आनंद घेतो या गोष्टीचा. नंतर आनंद देणारे आम्हाला माहिती आहे, पण ते आनंद घेणं पण आहे ना, जसं एखादं कॅरेक्टर आवडले किंवा जसं कॅरेक्टर आपल्यात उतरवतात त्याची मजा घेतो आणि मग लोकांसमोर प्रेझेंट होतो. तशा या गोष्टी त्या आम्हाला आमच्या काही गोष्टी आहेत, काही जुने किस्से असतील काय तर आठवणी काढून किंवा बोलून प्रेझेंट करणं आवडतं. आणि लिहिलं पण त्यांनी इतकं छान ना, त्यामुळे ती मजा एक वेगळी येते. म्हणजे परत तीच गोष्ट सांगणार नाही, पण मजा येते. आणि शिवानी खूप अगदी मुलीसमान आहे. ती पहिलेही नाटक आम्ही केलं होतं एकत्र, तेव्हा देखील ती जेन्युअनली काम करायची. मी प्रामाणिकतेचं काम पाहिलं होतं तेव्हा, ती तिचा रोल आणि एकत्र इथे देखील ती ज्या पद्धतीने इथे काम करते ती वाटतेच बोलली. मी वाटतेच की आता इथे मला अशा पद्धतीने हँडल करते, तशा पद्धतीने हँडल करते, म्हणजे त्या रोलप्रमाणे. तर मला खूप बरं वाटतं की कसं असते. आता सर आणि मी काम केलं नसेल तरी मला यांची स्टाईल माहिती आहे किंवा माझं निदान त्यांना काम माहिती आहे मी कसं करू शकतो. शिवानी आमच्या दोघात मिक्स होऊन शिवानीने तिचं एक वेगळं वर्चस्व निर्माण करणं, तर त्या पद्धतीने वर्क करते त्याचं मला कौतुक आहे. आणि खूप प्रामाणिक मुलगी आणि स्पर्धेतून आली आहे. परत तेच म्हणते की वर्ष स्पर्धा केल्यानंतर एक खूप कॉन्फिडन्स यावा लागतो. तो तिच्याकडे मस्त आहे आणि होते चांगलं. सूरज, 2025 हे वर्ष तरुण दिग्दर्शकांचं होतं आणि बेंचमार्क सेट केलेलं आहे टू द नेक्स्ट लेवल. तुझं आज नाव त्याच्यामध्ये जोडलं गेलेलं आहे. याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विराजसचं आणि तुझं बॉन्डिंग या नाटकाच्या निमित्ताने कोणत्या लेवलला होतं, काय काय तुमचे इंटरॅक्शन झालेले होते, कधी याची कथा सुचली? ओके, मला इथपासून मी सुरुवात करीन की हे दोघं मोठे का आहेत किंवा कलाकार मोठा का असतो हे त्यांच्याबरोबर जवळनं काम करताना खूप जाणवतं. ही जे ते मोकळीक देत आहेत किंवा हे जे ह्या त्यांचा इतकं मोठेपणा आहे, हा तो त्यांचा जो विश्वास आहे, हा विश्वास मला फ्युएलसारखा वर्क करतोय काम करायला अजून चांगलं. तो चॅलेंज करणं किंवा हे जे सगळं भाग आहेत, वेळोवेळी मी त्यांना विचारलं सर ओके काय वाटतं तुम्हाला, काय वाटतं, हे आमच्यात जो संवाद होत चाललं आहे याची गंमत खूप येते आम्हाला. आता विराजस आणि मी लिटरली माझ्या 11वीपासून आम्ही एकत्र नाटक करतो. तो लिहितो मी बसवतो किंवा तो लिहितो मी दोघंही बसवतो किंवा तो लिहितो मी काम करतो, असं तर एक बरोबर एकत्र चाललं आहे. या नाटकाच्या निमित्ताने आम्ही असं सुरुवात झाली की मी वरवरचे बरोबरचे प्रयोग सुरू होते आणि प्रयोगानंतर आम्ही घरी जाऊन टाईमपास काय करा पुढचं नाटक काय ते करू असं. तर कशाबद्दल करू, काय वाटतंय आपल्याला आत्ता, तर तसं म्हटलं असं मग वडिलांबद्दल आम्ही दोघं गप्पा मारायला लागलो. दोघांनाही वडील हे खूप दैवत या लेवलचे जवळचं सगळं आहे. तर ते मी बोलता एका पॉईंटला पोचलो की अरे हां मग ह्याच्याबद्दलचं काहीतरी व्हावं. आणि मला नेहमी असं वाटतं की
आम्ही बोलता बोलता असं झालं की आपण जेव्हा 60पर्यंत पोहोचलो, म्हणजे टिकलो तर म्हणजे हा भाग आहे, पण एक 60पर्यंत समजा पोहोचलो, तर त्यावेळेला आपण काय, मी आत्ता जे आपण बिंदास असतो, कारण मी माझ्या बाबांना बघत आलो आहे की ते जेव्हा त्यांच्या मित्रांमध्ये जातात तेव्हा ते माझे बाबा हे बाबा नसून तो एक एन्जॉय करणारा दिलखुलास असा माणूस असतो. तर ती एक वेगळीच व्यक्ती वाटायला लागते, ती गंमत वाटायला लागते. मग ह्यावरती काहीतरी करूयात का, कसं व्हावं याबद्दल मग चर्चा करत मग तासन आमचे फोन व्हायचे, आम्ही काही गोष्टी आमच्याच इम्प्रोवाईज करायचो, काही गोष्टी करून बघायचो. आणि वीरांनी लिटरली लिहिता असं झालं होतं की भरत सरांना आपण म्हणलं रे करतील का आपल्यावर, म्हणजे ऐकतील का वगैरे, असं सगळं झालं होतं. पण नशिबाने ते सगळं जुळून आलं. सरांना आम्ही ऐकवायला गेलो होतो, त्यांना वाचलं असं ते म्हणलं, ते आपण महेश सरांना विचारलं. म्हणजे सर हे मला हे सगळं दोन्ही नावं ऑलरेडी जी ज्या प्रकारे यायला लागली होती, इट वॉज लाईक की ओके. आणि मग हे सगळं आत्ता इतकं मदत करते काम करायला सुद्धा की आपल्याला ज्या पद्धतीने गोष्ट सांगावीशी वाटते ती करता यावी आणि करून देणं हा पण फार महत्त्वाचा घटक वाटतो. त्यामुळे मी खूप एन्जॉय करतो आणि खूप शिकायला मिळतं या प्रोसेसमध्ये. शिवानी, तुझ्यासोबत किती डिस्कस झालं होतं आणि तुझं कास्टिंग होणार आहे कधी? नाही, ॲक्च्युली विराजसनी असं एक पायंडा पाडल्यासारखं आहे की त्यांनी काही लिहिलं की आम्ही त्याचं वाचन करतो. म्हणजे त्याला ते वाचन मला करून दाखवल्यामुळे त्याला मदत होते हे जाणून घ्यायला की काय चुकतं आहे, काय वर्क होतं आहे किंवा काय वर्कआउट होत नाही. तर असं आम्ही त्याच्या प्रत्येक स्क्रिप्टचं करतो. म्हणजे मी शूटिंगवरून रात्री जरी घरी आले असेल तरी आम्ही वाचन करतो. तर तसं या नाटकाचं केलं होतं वाचन. पण तेव्हा माझी सिरियल सुरू होती आणि ऑनेस्टली मला म्हणजे लोकांना असं वाटतं की विराजसने तुझ्यासाठी लिहिलं आहे का हे कॅरेक्टर, तर तसं अजिबात नाही आहे. मला माहीत नव्हतं की मी हे करणार आहे की नाही आहे. पण नाटक खूप आवडत होतं आणि सूरजने आणि यांनी खूप छान पद्धतीने ते डेव्हलप केलं होतं. आणि मलाही असं वाटतं की कुठेतरी मुलगी म्हणून पण मला अनेक वेळा ह्या सीन्स करताना किंवा इव्हन तालमीमध्ये सुद्धा मला फील होतं की हे माझे पण मुद्दे आहेत. आणि जर असं काही कनेक्शन किंवा रिलेशनशिप्सविषयी बोलणारं, थोडंसं रोमॅन्टिक गोष्टींच्या चौकटी पलीकडे जाऊन बोलणारं जर काही नाटक असेल तर त्याचा आपण भाग व्हावा अशी ऑफकोर्स इच्छा होती. आणि सूरज जसं म्हणला तसं तालमीत आम्हाला खूप शिकायला तर डेफिनेटली मिळतं आहे. हे एक थिएटर वर्कशॉप असल्यासारखंच आहे या दोघांचीही प्रोसेस बघणं आमच्यासाठी. आणि भरत सर म्हणाले की मी जुळवून घेते, पण मला असं वाटतं यार माझं काहीच हे नाही आहे. कारण जुळवून घेते म्हणजे तशी त्यांनी स्पेस निर्माण करून दिली आहे म्हणून ते घडतं आहे आणि म्हणून ते सगळं जुळून येतं आहे. सो मजा येते. फक्त प्रेक्षकांना काय ते प्रेक्षकांना अपील म्हणजे नाटकाचं एक वेगळंच रिलेशन असतं प्रेक्षकांबरोबर. सिनेमात तुम्हाला ते मिळत नाही. त्यामुळे ना नाटक करण्यात एक वेगळीच काय म्हणतात ऊर्जा असते, कारण ते लाईव्ह तुम्हाला तिथल्या तिथे मिळत असतं. त्यामुळे प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने यावं. मी एवढं सांगू शकतो की ते डिसअपॉइंट होणार नाही. त्यांना नक्कीच कुठेतरी नाटक रिलेट करता येईल त्यांना त्याच्याशी. आणि म्हणजे एक वेगळंच नाटक लिहिलं आहे विराजसने, मला त्याचा आनंद आहे. टिपिकल चौकटीत तशी नाटकं लिहिली तसं नाटक नाही आहे, ते वेगळं लिहिलं आहे. आणि ते प्रेक्षकांनी यावं मोठ्या संख्येने. आणि आम्ही एक काय म्हणतात त्याला अश्युरन्स देतो की त्यांना ते आवडेल आणि ते बोट भेटू एक स्टेटमेंट केलं होतं की मराठी सिनेमा आणि हे आहे. आणि बरंच सर तुम्ही नेहमी डेअरिंग करत आहात, ते एकांकिकेतून प्रयोगातून सगळ्यातून येतं. सूरज आणि विराजस आणि शिवाजी पण टॅक्लेस आहेत, तुम्ही त्यांच्यासोबत हे कलाकृती आणताय. हा एक वेगळा प्रयोग आहे, डेअरिंग आहे. याच्या पुढचा काही एखादा प्रयोग म्हणजे तुम्हाला भावी आयुष्यात किंवा भावी रंगमंच तुम्ही आमच्या आधीपासून पाहताय, पुढे पण पाहत राहणार, इन्फ्लुएन्सर मराठी नाटकात येतील का किंवा इन्फ्लुएन्सर मराठी नाटक एखादं डिरेक्ट करेल का, असं वाटतं का तुम्ही? आता काय झालं आहे की ज्या नंबर्सने इन्फ्लुएन्सर्स येत आहेत तर मला वाटतं सगळेच प्रेक्षक इन्फ्लुएन्सर होणार नाही याची फक्त मला आता काय झालं ते हळूहळू इन्फ्लुएन्सर वाटतं. मग त्यांचं काय होतं, हल्ली त्याची एवढी पब्लिसिटी होते, हा इन्फ्लुएन्सर एवढे कमवते, हा इन्फ्लुएन्सर तेवढे कमवते, तर प्रेक्षक राहील की नाही असं मला वाटतं की सगळेच इन्फ्लुएन्सर होते. इन्फ्लुएन्सर्स डेफिनेटली हेल्प, डेफिनेटली, आणि ते त्यांची मेहनतही करतात. पण
त्याच्या जागी ठीक आहे. आता मला समजा होतं इन्फ्लुएन्सर व्हावं असं वाटतं की कॅन बिकम त्यांच्या इतकं चांगलं होईल. आपापली पण काही काही इन्फ्लुएन्सर आता स्टेज शो करायला लागले आणि प्रयोगांची देवाणघेवाण आहे असं म्हणूया. तो प्रयोग करतात. प्रयोगच म्हणतो ना आपण नाहीतरी. म्हणजे तुम्ही स्टेजवर जाता तुम्ही प्रयोग का म्हणता? ते एक एक्सपेरिमेंट आहे. तर लिटरल ट्रान्सलेट केलं तर ते त्यांच्या पद्धतीने एक्सपेरिमेंट करतात आणि एव्हरीबडी इज वेलकम. स्टेजवर कोणी यावं. ॲट द एंड ऑफ द डे ते समोर बसलेल्या प्रेक्षकांचं मनोरंजन जर का करण्यात ते यशस्वी होतील किंवा काही एक थॉट मांडण्यात यशस्वी होतील तर एव्हरीबडी इज वेलकम.